ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री चिंतन श्री गुरुदेव पूज्य श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शतुजगत्प्रकाशनं च व्यासं शुकं वौनपदं श्रीशंकराचार्यस्य पद्मपादं च हस्तामलकं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तं नित्यं शुद्धं ज्ञानभासं निराकारं निरवं नित्यबोधं चिदानन्दं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। परम पूजनीय परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी श्री महाराज यांच्या असीम प्रसादाने हा शक्तिपात नावाचा सत्संगातला सुरू आहे। सत्संगामध्ये आपण काल असं पाहत होतो की ज्या साधकांना दीक्षेच्या वेळेला दीक्षा झाल्यानंतर क्रिया होती म्हणजे क्रियांची कुठली अनुभूती करायला राहिली नाही तर त्या साधकाला असं वाटतं की आपल्याला दीक्षा झाली तर नाही, शंका त्याच्या मनात नाही। आणि जर दीक्षा झाली असेल तर अशीच दीक्षा असेल तर मग काय होतं, जसा काही अनुभव येते क्रिया होती काही होती। आणि असा साधक जर बिना क्रिया तो आश्रमातून निघून गेला तर तो आपल्या साधनेबद्दल गुरुबद्दल मार्गाबद्दल एखाद्या वेळेला अपविचार करण्याची शक्यता असते। तेव्हा या क्रिया काय करतात ते आपण काल पाहत होतो। क्रियांमुळे काय घडतं हे तर खरं की प्रत्येकाच्या मनामध्ये चित्तामध्ये संस्कार असतात
या चित्तामध्ये असलेल्या संस्कारांपासून वासना तयार होतात. कारण चित्तामध्ये संस्कार नसतील तर वासना निर्माण होते. म्हणून या प्रकारच्या इच्छा वासना आपल्याला संस्कार असल्यामुळे निर्माण होतात. पुढे या वासनांमधून वृत्ती तयार होते. तुला मग चित्तवृत्ती म्हणा, मनोवृत्ती म्हणा, ती मनामध्ये चित्तामध्ये जाते. वृत्तीमधूनच मग संकल्प आणि विकल्प तयार होतात. मनवैश्वर्य मग संकल्प आणि विकल्प तयार, काय करायचं काय नाही करायचं अशा प्रकारचे संकल्प विकल्प तयार होतात. आणि मग त्या संकल्पाने मन तयार झालं किंवा विकल्पाने मन तयार झालं की मग ते मन प्राणाचा आश्रय घेतं. प्राण आणि मन दोन्ही शक्ती आहेत. पण प्राणी शक्ती आहे, पण मग प्राण आणि मन जी वासना तयार झालेली होती आणि मग तिचे आणि आता ती वासना पूर्ण करण्यासाठी कोणत्या विषयाची आणि कोणत्या इंद्रियाची ही सर्वशी वासना आहे. त्या वासना कृतीसाठी मग ते मन त्या इंद्रियाला कार्याला लागते. आणि मग ते मन कार्याला लावलं त्या इंद्रियाला त्या इंद्रियाने सगळे कार्य करायला कर्म होते. आणि मग ते कर्म सुरू लागली किंवा पुन्हा आपली संस्कार यायला सुरू. अशा तऱ्हेने हा चक्र हा शक्ती जागृत झाल्याबरोबर काय करते की आधी तुम्ही संस्कार त्यांना खातून किंवा संस्कार गेले तो वासना कुठे होती. वासना नाही, वृत्ती नाही, वृत्तीतून मन नाही, प्राण नाही, काहीच नाही. पुढचे जे सगळे कर्म करणारे घटक आहेत ते सगळे गमून येतात. म्हणून क्रिया होणं आपल्या साधनामध्ये अतिशय आवश्यक आहे असं आपल्याला शुद्ध महाराज शिवसुत महाराज वारंवार सांगत आहे. या ज्या क्रिया आहेत ह्या क्रिया आपल्याला होत असताना सगळं बंद केल्यानंतर आता आपल्याला सांगायला जर ह्या अशा क्रिया थांबल्या झाल्या नाही तर ह्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती मग मनामध्ये तयार होतात, चित्तामध्ये तयार होतात. या वृत्तींचा अभ्यास मग साधकाला थोडासा माहिती असला पाहिजे. आता क्रियाच होत नाहीये आणि तिथं निर्माण होत आहे वासना आहेत ना. वासना हे वृत्ती तयार होतात. वृत्ती म्हणजे प्रवाह. वृत्ती काय नाही, मनाचा चित्ताचा जो प्रवाह सुरू त्याला वृत्ती असे नाव. आता ह्या ज्या वृत्ती चित्तामध्ये तयार होतात, मनामध्ये तयार होतात त्याला चित्तवृत्ती किंवा मनोवृत्ती म्हणतात. तेव्हा अनेक विषयांचा व पदार्थांचा चित्ताशी असलेला जो संबंध संयोग देण्याचा कोणाशी संयोग विषय म्हणजे पदार्थ असेल त्या पदार्थांचा चित्ताशी मनाशी जो संयोग होतो त्यामुळे चित्तामध्ये वृत्ती निर्माण होते. वृत्ती का निर्माण होते? संस्कार काय येतं, परंतु आता संस्कारची वासना आहे ती वासना कोणत्या विषयाची, त्या विषयाचा आणि त्या चित्ताकडे मनाचा संयोग होतो. मग तिथे जातो त्या विषयाकडे इंद्रियाच्या अगोदर मग वृत्ती तयार होते. विषय पदार्थ आणि मग आपलं किंवा चित्त
ज्यांची भेट होते त्यांचा जो संयोग होतो त्याच्यामुळे वृत्ती तयार होते. पण जाणणार मन आहे ना, जाणणार कोण मन आहे, चित्त आहे. वृत्ती हा मनाचा किंवा चित्ताचा धर्म आहे. मनाच वृत्ती ज्याला मनोवृत्ती म्हणतो ना आपण, त्याची मनोवृत्ती चांगली नाही वा किंवा त्याची मनोवृत्ती चांगली आहे, तेव्हा वृत्ती हा मनाचा धर्म आहे, चित्ताचा धर्म आहे. आत्म्याचा धर्म, आत्म्याचा काही तिथं संबंध नाही. बरं अजून जे चाललेलं आहे आत्म्याला सोडून सगळं चाललेलं आहे. आत्मा आणि चित्ताचे गुणधर्म भिन्न. आत्मा फार वेगळा आहे आणि चित्त किंवा मन आहे ना, ते एक इंद्रिय आहे. एवढंच आहे की ते फक्त आंतरिंद्रिय आहे. बाकी जो कामना भाग वगैरे जे बाहेरची इंद्रिय, बाह्य इंद्रिय, ते मन, चित्त, बुद्धी आणि अहम ही जी चार इंद्रिय आहेत ती सूक्ष्म इंद्रिय आहेत, ती आतच राहतात. परंतु त्यांचा आणि आत्म्याचा संबंध आहे, परंतु त्यांच्यामध्ये भिन्नता आहे. वृत्ती जी आहे त्या अनेक तयार होतात. त्या विषयाला घेतलं असंख्य विषय असल्यामुळे असंख्य वृत्ती तयार होतात. आत्मा एकत्र आहे, आत्मा एकच आहे. हा फार मोठा फरक आहे. आत्म्यामध्ये काही बदल होते, आत्मा आहे तसाच राहतो, आपण तेच एकच होते. वृत्तीमध्ये फरक आहे. या वृत्तीला आपण काल 2 विभागामध्ये वाटलं. 2 प्रकारच्या त्या वृत्ती आहेत, इष्ट आणि अक्लिष्ट अशा 2 प्रकारच्या वृत्ती असतात. म्हणजे एकच वृत्ती, परंतु ती क्लिष्टही असू शकते आणि अक्लिष्टही असू शकते. तेव्हा क्लिष्ट म्हणजे त्रास देणारी ही मनोवृत्ती किंवा ती वृत्ती आपल्याला त्रास देते. आणि एखादी वृत्ती त्रास देत नाही, तिला क्लिष्ट वृत्ती म्हणतात. तेव्हा क्लिष्ट आणि अक्लिष्ट वृत्तीचे जे फरक आहे, ती वृत्तीच क्लिष्ट होते आणि अक्लिष्ट होते. त्रास देणारी ती असू शकते, तर त्रास देत नाही, अक्लिष्ट होते. क्लिष्ट आणि अक्लिष्ट असतात तिचे 2 प्रकार आहेत. आता या वृत्ती कोणकोणत्या आहेत ते समजून आधी असंख्य मिळतात. आपण पाहिलं पण विषय असंख्य ना, त्यामुळे त्यांची गणती नाही. विषय जर अगणित आहे तर वृत्ती अगणित आहे. परंतु या सगळ्या वृत्तीला 5 खात्यामध्ये वापरले गेले, 5 विभाग केले त्यांचे 5. आणि हे 5 विभाग आपल्या जवळ आहेत. आता लक्षात घ्या, हे पंच 5 वृत्तीचे प्रकार आपल्या ध्यानामध्ये आहेत. सूत्र असेल पातंजली दर्शन जे आहे ना, त्याच्यामध्ये शिकलेले पातंजली दर्शनामध्ये वृत्ती 5 कोणत्या आहेत? वृत्तया पंचतया वृत्ती कशा आहेत? 5 आहेत. क्लिष्टा अक्लिष्टाचं, त्या क्लिष्ट असतात आणि अक्लिष्टही असतात. बरं, आता ते 5 प्रकार कोणते बघितले? सूत्र असं सांगतात, प्रमाण, विपर्यय, विकल्प, मुद्रा आणि स्मृती अशा 5 वृत्ती आपल्या.
आपल्याला माहिती मिळते या कोणत्या प्रमाणात विपर्य विकल्प मुद्रा आणि स्मृती आठवण आता या 5 विभागामध्ये या सगळ्या व्यक्तींना असंख्य त्यांचे 5 विभाग केलेले 5 गट केलेले आणि या असंख्य व्यक्ती या 5 गटामध्ये असतात. उपयुक्त व्यक्ती या 5 पैकी असते. आता प्रमाण आपण काही प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, आगम प्रमाण, शब्द प्रमाण हे आपण पाहिलेले. प्रमाण म्हणजे काय करत प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, आगम प्रमाण प्रमाण आहे. प्रमाणांनी आपल्याला विषय करतो मागे पाहिलेले आहे. उदाहरणार्थ आता हे वाक्य आहे, हे वाक्य प्रत्यक्ष दिसते आपल्याला, म्हणजे या वाक्याचं ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष होत आहे म्हणून हे प्रत्यक्ष प्रमाण झालं. ही वाक्य कशी कळली आम्हाला? प्रत्यक्ष प्रमाणाने केली. ही जी वृत्ती आहे प्रमाण वृत्ती मनामध्ये निर्माण झालेली ही वृत्ती या वाक्य करून देते. त्याला कळलं गेलं त्रास देण्यात येईल. तिची किडे मारून टाकले होता त्यामुळे ती आता अशी असो. तर प्रमाण ही वृत्ती आहे. प्रमाणाने आपल्याला या जगाचे विषय कळतात. प्रत्यक्ष प्रमाणाने कळले नंतर अनुमानाने कळले. अनुमान प्रमाणाने तुम्हाला धूर दिसतोय पण अग्नी दिसत नाही. म्हणून धुरावरून आम्ही अग्नीचं अनुमान काढतो. किंवा तिथे अग्नी असला पाहिजे. ज्या धूर आहे तिथे अग्नी असतो. अशा प्रकारे हे अनुमान प्रमाण दिलं. अनुमान शब्द प्रमाण, शब्दावरून आपल्याला विषयांचं तेव्हा शब्द प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे. तेव्हा प्रमाण ही एक वृत्ती आहे. या प्रमाणाचा विषय आपला मागे घरात झालेला आहे. आता ह्या दुसऱ्या वृत्तीचा समजूया. विपर्यय नावाची वृत्ती आहे. मला विपर्यय बघा. विपर्यय वृत्ती सगळ्यांना कळण्यासाठी नाव अवघड आहे. विपर्यय तिची व्याख्या अशी केली शास्त्रामध्ये. आता गेलो त्याला मोबाईल 30 सेकंद जाणार. तेव्हा विपर्यय वृत्ती म्हणजे काय? विपर्यय मिथ्या ज्ञान ज्ञानम तद्रूपम प्रतिष्ठम अशी तिची व्याख्या आहे. काय म्हणतात? विपर्यय मिथ्या ज्ञान तद्रूप प्रतिष्ठम म्हणजे ही जी वृत्ती आहे ती मिथ्या ज्ञानाची वृत्ती आहे. मला तेव्हा होते ती वृत्ती, परंतु त्या वृत्तीचं ज्ञान मात्र जे आहे ते खोटं असतं, मिथ्या असतं. तसं
उदाहरणार्थ दोरीला आपण साप समजतो, दोरीला सर्प समजलं, ही जी भ्रांती आहे ती मिथ्या ज्ञानाची किंवा विपर्य ज्ञानाची भीती आहे. म्हणजे जे दिसतं ना ते तर समजतं, पण आपल्याला वाटतं की ते आहे. शिंपला काय आपल्याला वाटलं तर चांदी आहे, चांदी नाही होती, शिंपला आहे. म्हणजे जे दिसतं ते मिथ्या ज्ञान आहे. जी वस्तू आपल्याला कळते त्या ज्ञानाने ती मिथ्या ज्ञान आहे. ज्ञान मिथ्या आहे, त्याची वस्तू तशी नसते. एखाद्या मुलाला आपण म्हटलं ते श्यामलाल श्यामलाल, मग तुम्ही श्यामलाल म्हणजे रामलाल आहे, कारण आपल्याला ते श्यामलाल सारखं वाटलं ना, म्हणून आपण त्याला कशा हात मारतो, तो न घेतो दुसरा निघाला. हे विपर्य ज्ञान, विपर्य ज्ञान हे मिथ्या ज्ञान असतं. त्यामुळे ती त्या विषयाचं ज्ञान नव्हती, त्याला विपर्य ज्ञान म्हणतात. विपर्य म्हणून होतं ज्ञान, मिथ्या ज्ञान. अशी मनामध्ये वृत्ती तयार होते, याला विपर्य ज्ञानाची वृत्ती म्हणतात. आता ही दुसरी वृत्ती आहे, त्याच्या पुढची तिसरी विकल्प. आता ही विकल्प नावाची जी वृत्ती ना, ही शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्य विकल्प अशी व्याख्या शिकली. शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्य. आता शब्द आहे वस्तू नाही. काय झालं? शब्द काय आहे, परंतु त्या शब्दाप्रमाणे तशी वस्तू नाहीये जगामध्ये. अशी जी वृत्ती निर्माण होते शब्दांनी, त्याला विकल्प वृत्ती बोलतात. उदाहरणार्थ तशी तुम्ही खरपुष्प पाहिलं का? तुम्ही खरपुष्प म्हणजे काय? आकाश पुष्प, आकाशाची फुलं पाहिली का तुम्ही? आकाश पुष्प शब्द आहे डिक्शनरीमध्ये, खरपुष्प. परंतु तुम्ही पुष्प करून घेता का बाजारात? तुम्ही झाडावर आहे, हे शब्द आहे पण वस्तू नाही. सशाची शिंग पाहिली कधी? नाही, पण तो शब्द आहे सशृंग. तेव्हा शब्द असतात, परंतु त्या शब्दाप्रमाणे वस्तू नाही. वांझेचं मूळ शब्द आहे, परंतु वांझ सिरियसली तुला मूळ कसं आहे? ही विकल्प वृत्तीची उदाहरण. अशा विकल्प वृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण होतात. तेव्हा आता दोन महत्वाच्या ज्या वृत्ती आहेत त्या आता आपल्या खूप परिचित आहेत. त्यातली चौथी वृत्ती आहे निद्रा. निद्रा ही वृत्ती आहे बरं, झोप आपली. आणि आतापर्यंत झोपेला काय समजत होतो की एक देहाची अवस्था आहे, परंतु ती मनाची किंवा चित्ताची एक वृत्ती आहे निद्रा. फार सुंदर व्याख्या केली पतंजली ऋषींची व्याख्या काय म्हणतात. ही जी निद्रा आहे ना, अभाव प्रत्यालंबना, अभाव प्रत्यय आलंबना वृत्ती निद्रा. अभाव प्रत्यालंबना वृत्ती निद्रा. आता ही जी झोप नावाची वृत्ती आहे, निद्रा नावाची वृत्ती आहे ना, ही अभाव प्रत्यालंबना आहे.
निद्रेचा भाव निद्रेमध्ये आपल्याला जे ज्ञान होत का म्हणून निद्रा ही अभाव ज्ञान देणारी एक वृत्ती आहे वृत्ती, परंतु ती अभावाचं ज्ञान देते. अभावाचा अभाव म्हणजे काय, जे नाही तसं ज्ञान देते. अभाव म्हणजे भाव नाहीये, निद्रेमध्ये काहीच आपल्याला कळत नाही, शून्य असत. निद्रा म्हणजे शून्य स्थिती असते ज्ञानाची. झोपेमध्ये कुठले ज्ञान नाही आपल्याला, कारण आपली सगळी ज्ञानेंद्रिये त्यावेळेला झोपलेली असतात, बंद असतात. त्यावेळेला डोळे, कान, नाक वगैरे सगळे बंद. म्हणून त्यावेळेला त्या मनालाही अशी झोप लागते. ती जी वृत्ती तयार होते ती झोप नावाची वृत्ती ज्ञान न देणारी अशी असते. म्हणून अज्ञानाची आता जर ज्ञानच नाही तर काय आहे, अज्ञान आहे. झोपेमध्ये ज्ञान नाहीये म्हणजे काय, मग अज्ञान आहे. म्हणून झोप ही अज्ञानाची वृत्ती आहे. झोपेमध्ये संपूर्ण अज्ञान असतं आपल्या जीवनात. आपण कुठे झोपलो, काय, कोण, कसं, काय. तेव्हा ही जी वृत्ती तयार होते चित्तामध्ये, त्यावेळेला ती अभावाचं ज्ञान देणारी वृत्ती निर्माण होते असं शास्त्र सांगतं. इंद्रियांची सगळी दारं त्यावेळेला बंद झालेली असतात. कोणते इंद्रिय त्यावेळेला काम करत नाही, ज्ञानेंद्रिय बरं. म्हणून त्यावेळेला ज्ञानेंद्रिय चालू नसल्यामुळे आपल्याला झोपेमध्ये कुठल्या गोष्टीचं ज्ञान होत नाही. आणि ज्ञान न होणारी ही जी वृत्ती तयार होते त्यावेळेला तिला निद्रा असं झोप वृत्ती आहे. लक्षात ठेवा, आपल्याला येणारी झोप ही एक मनाची वृत्ती आहे. आता वृत्ती क्लिष्टही आहे, वृत्ती अक्लिष्टही आहे. कशी निद्रा आहे, झोप आपल्याला सुखही देते आणि दुःखही देते. क्लिष्ट आणि अक्लिष्ट कशी, त्या प्रत्येक व्यक्तिगत प्रमाण, विपर्य, विकल्प या वृत्ती क्लिष्टही असतात आणि अक्लिष्टही असतात. आता ही जी वृत्ती आहे या वृत्तीनं आपल्याला सुखही होतं आणि दुःखही होतं. कसं सुख असं होतं की आपण झोपलो म्हणजे सकाळी भूक लागते, सुख मिळा झोपली. पण झोपेमध्ये जर खाली पडला खाटून हात मोडला, कोणी मोडला, कोणाचं नाव द्या, काही कळत नाही ना. या पिशवी त्या पिशवीला होता तुम्ही झोपेमध्ये, परंतु तुम्ही झोपेमध्ये कुठे झोपलेला आहात हे माहिती नसल्यामुळे जर काही कळलेला मनुष्य त्या अशा तऱ्हेनं हात पाव घेऊन बसतो. झोपेमध्ये भयानक स्वप्न पडली, भीतीदायक. मोठी झोपला उपयोगाची झोपा एकूण स्वप्न भयानक येते. सुद्धा आपल्याला सुख देतात आणि दुःख देतात. आता स्मृती नावाची वृत्ती आहे. आपल्याला जी आठवण होते, स्मृती म्हणजे आठवण. आठवण येणं ही एक चित्ताची मनाची वृत्ती आहे. स्मृती ही वृत्ती आहे. कशी काय तिची व्याख्या शिकली शिक्षकांनी, अनुभूत विषय
असंप्रमोषः स्मृति अनुभूत विषय असंप्रमोषः स्मृति स्मृति म्हणजे काय अनुभूत विषय संप्रमोषः म्हणजे आपण ज्या विषयांचा अनुभव घेतला या जगामध्ये जे जे विषय आहेत इंद्रियांचे त्या त्या इंद्रियांचा अनुभव आपण त्या त्या विषयांचा अनुभव आपण इंद्रियांनी घेतला. इंद्रियांशिवायचा अनुभव ना विषयांचा लाडू खाल्ला तर लाडूचा हा खाण्याचा जो अनुभव आहे आपला तो जीवनच कळला तेव्हा त्या लाडूचा अनुभव आपण खाऊन घेतलेला. आता हा घेतलेला जो अनुभव आहे असंप्रमोषामध्ये विसरणं हा लाडूचा जो अनुभव आहे तो आपण विसरू शकत नाही. अनुभूत विषय आहे अनुभवलेला विषय येतो त्याचा अनुभव घेतला की त्या विषयाचा मग आपल्याला विषय पडत नाही. अनुभूत विषय असंप्रमोष असंप्रमोष म्हणजे न विसरणे. जो विषय आपण खाल्ला भोगला पाहिला अनुभवला त्याचा विसर करत नाही. अशी जी वृत्ती आहे तिला स्मृती म्हणतात तिला आठवण म्हणतात. आपल्या सगळ्या आठवणी अशाच असतात. आपण जे विषय भोगलेले आहेत पाहिलेले आहेत हाताळलेले आहेत त्यांची स्मृती होते. पण जे विषय तुम्ही पाहिलेले नाही खाल्लेले नाही हाताळलेले नाही त्यांची तुम्हाला स्मृती होत नाही त्यांची आठवण कधीच येणार नाही. बोला तुम्ही आता तुम्ही जर अमेरिका पाहिलेला नाही तर तुम्हाला अमेरिकेची आठवण येईल का? त्या ठिकाणी वॉशिंग्टन मध्ये असेल कोणी समजायला पाहिजे त्याला आठवण येते. ज्याने अमेरिकेतलं ते वॉशिंग्टन किंवा कुठलं कुठलं काय काय जे शहर आहे ते काढलीच नाही त्याने त्याला आठवण कशाला येते. जो कोणी पाहून आलेला असेल त्याला मोठा आठवण येतात का कारण त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. म्हणून अनुभव घेतलेल्या विषयांचं जे स्मरण होत त्याला स्मृती अशी वृत्ती आहे मनामध्ये तयार होत. आता यापूर्वी अनुभवलेल्या वस्तूंचं पदार्थांचं विषयांचं स्मरण होणं हे चांगलंही आहे आणि वाईटही आहे क्लिष्टही आहे आणि अक्लिष्टही आहे. आता चांगल्या गोष्टींची तुम्ही अनुभूती घेतली असेल तर चांगल्या आठवणी राहतील तुमच्या चित्तामध्ये मनामध्ये आणि जर वाईट गोष्टी केलेल्या असतील तर त्यांच्या ज्या आठवणी येतील त्या वाईट गोष्टी करताना जो त्रास तुम्हाला झाला तितकाच त्रास त्या आठवणी करताना होतो. क्लिष्ट आठवणी म्हणून आठवणी या फार वाईट वृत्ती आहे. आठवणी मनुष्य बेजारून होतो. ज्या माणसाला जास्त आठवणी येतात तो मनुष्य त्या आठवणीमध्येच होतो त्याच्यामध्येच फिरत असतो. मग त्या चांगल्या असो तो वाईट असो. म्हणून आठवणी येणं ही वृत्ती आहे ही क्लिष्ट आणि अक्लिष्ट त्रास देणारी आणि सुख देणारी आहे. आता सुखाच्या आठवणी असतील तर आनंद वाटतो दुःखाच्या आठवणी असतील तर त्रास होतो. तेव्हा अशा तऱ्हेनं ह्या चित्तवृत्ती आपण पाहिल्या कोणत्या प्रमाण विपर्यय विकल्प मुद्रा आणि स्मृती या 5 अशा वृत्ती आहेत. आणि याच क्लिष्ट आणि अक्लिष्ट असू शकतात. ज्या हेतील आपल्याला सुख होईल ती अक्लिष्ट ज्या हेतीला दुःख होईल ती क्लिष्ट असा प्रकार होतो.
अशा प्रकारे शास्त्राने आपल्या या वृत्तींचं विभाजन करून आपल्याला समज दिले की सगळ्या या वृत्ती आपल्या मनामध्ये तयार होतात, चित्तामध्ये तयार होतात. आणि मग आपलं हे जे 2% कसं काय गोष्ट त्याच्यामध्ये किती आठवण राहतात, किती कृती राहतात पाहणं तुम्ही. आपण तरी बोलून केलंय का आठवण? किती वस्तूंच्या, किती ठिकाणच्या, किती पदार्थांच्या, किती विषयांच्या आठवणी. आणि या आठवणी आपल्याला जन्मभर शिवत असतात. आणि विशेषतः जे विद्यार्थी असतात ना त्यांना आठवणीची फार गरज असते. त्यांना ही वृत्ती निर्माण व्हावीच लागते. आणि त्यांनी वाचलेले जे शिकवलेले शाळेमध्ये वर्गामध्ये ते जे त्यांना ऐकलेलं आहे त्याची आठवण त्याला व्हायला पाहिजे ना. परीक्षेमध्ये ना ही वृत्ती त्या ठिकाणी चांगली निर्माण झाली नाही तर त्याला तिथे दिली. आणि तीच वृत्ती जर त्याला चांगली आठवण येईल तर तो त्यांना पेपर लिहितो. तेव्हा ही जी स्मृती नावाची वृत्ती आहे ती क्लिष्ट कशी होते. आठवणी आहेत, मुद्रात आपण दररोजच घेतो. मुद्रा ही वृत्ती आहे, परंतु तिच्यामध्ये अभावाचे ज्ञान असतं. ज्ञानाचा विशेष नाही तिथं, म्हणजे अज्ञानाची असते ती. त्यानंतर ही जी विकल्प आहे ही विकल्प म्हणजे शब्द आहेत परंतु वस्तूच नसते. तेव्हा अशा अनेक वस्तूंना आपण फसून जातो. आपल्याला वाटतं की सापच आहे हा, परंतु तो साप नाहीये, ती दोरी पडलेली असते. तेव्हा हा विकल्प वृत्तीचा भय वाढवणारा प्रकारे फोड उघडे, झाडाचं फोड उघडे, आपल्याला वाटतं की भूतच बसलेले आहे तिथं. जे नाही ते दिसलं वाटलं ते विकल्प ज्ञान आहे. त्यामुळे भीती वाटते. तेव्हा विकल्प आणि विपर्य म्हणजे तो भरपूर दिसतो. जे समजायला पाहिजे ते न समजताना भरपूर समजतो. आणि असं जर झालं तर आपल्या व्यवहारामध्ये फार अडचण येतात. आपल्याला हा खरा हिरा आहे, कशी जीवनापर्यंत घेतो, अंगठीमध्ये घालतो आणि तो सगळा जाणकार माणसाने पाहिला तो तुझ्या अंगठी घेतला तर आपण त्याला घेतला अहो तुझं खोटा आहे निघालं दुःख. अशा तऱ्हेनं विपर्य ज्ञानाने दुःखी होतात, सुखी होत. आणि प्रमाणाने ते पाहतो जे आपण प्रमाण जे आहे त्या प्रमाणाने वस्तूचं ज्ञान होतं. अशा ते वस्तूचं ज्ञान सातत्य असलं तर बरं, चुकीचं ज्ञान झालं तर वाईट. अशा तऱ्हेनं विपर्य, प्रमाण, विकल्प, मित्र आणि स्मृती या मित्र आहे त्या पंचमित्रा माणसाला सुख आणि दुःख देणारे आहे. असा हा वृत्तींचा प्रकार आहे. आणि या वृत्ती आपल्या देहामध्ये संस्कार आहे. संस्कारामध्ये वासना तयार होतात. वासनांमधून वृत्ती तयार होते. वृत्तीतून मग संकल्प विकल्प तयार होतात, मन तयार होत आणि मनाने मग प्राणाची संगत घेऊन कर्म करतो. असा हा सगळा प्रवास आपला सुरू असून आणि याच्यामध्ये सगळा विषय होतो. कधी त्या आत्म्याची आठवण म्हणून कधी तुम्ही साधना करून ते प्राप्त करा. म्हणून माणसाचं जीवन अशा अनेक गुंतागुंतीमध्ये आणलेले. त्यासाठी बाबांनो साधना करा. साधनेत क्रिया झाल्या की त्या वासना वृत्ती वगैरे निर्माण होण्यापूर्वी शक्ती काय करते, त्या संस्कारांना हातून टाकते, नष्ट करून टाकते, शुद्धी करून घेते. मग हे या ज्या वृत्ती आहेत ना या निर्माण होत नाही आणि त्या क्लिष्ट होत नाही. अशा प्रकारचा हा विचार हा सुंदर
चित्तातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष इत्यादी विकार आणि अवगुण सुद्धा मोक्ष शक्ती काढून टाकते. जिसे संस्कारांना काढलं हे विकार सुद्धा महाभयाने, त्या विकारांची बीज आपल्या, जसे संस्कार येतात तसे विकारांचे बीज तयार होतात आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये. आणि त्यामुळे मग हे विकार जर असले तर मनुष्य विकारी बोलतो. आम्ही क्रोधी, काम, क्रोध, मोही, मद, मत्सरी, द्वेष करणारा शक्ती काय करते, ते संस्कारही काढते आणि हे विकारही हाताळते. म्हणजे तो मनुष्य विकारी होऊ शकत नाही आपल्याला लाभ झालेला शक्तीचा. म्हणजे तो मनुष्य विकारी झाला तर आपण हे करू शकतो ना. तेव्हा विकार हे अवगुण आहे. तेव्हा विकार आणि संस्कार अविद्येला जन्म देणारे आहे आणि म्हणून त्या अविद्येचे मोठे शक्ती कापून करते. अविद्या तिथेच ठार करते, संस्कार करून टाकते, विकार करून टाकते आणि त्याचा अंतःकरण शुद्ध करते. म्हणून आपल्याला साधना करणं किती आवश्यक आहे हे सांगितलं. मनाला, चित्ताला चंचल करणारी ही जी वृत्ती असते ती वृत्ती जर नष्ट होईल तर आपलं मन चंचलही राहत नाही, मन स्थिर व्हायला लागतं. मनाला स्थिर करण्यासाठी आपल्या वृत्ती मनातल्या नष्ट व्हायला पाहिजे, वृत्ती नष्ट व्हायला पाहिजे आणि त्या वृत्ती नष्ट करण्याचे कार्य शक्ती करते. म्हणून साधना करा, साधनेने सगळे प्राप्त होतो असं आपल्याला सांगण्यात. आपली ही जी बुद्धी आहे जिच्यामध्ये आपण म्हणतो की ज्ञान असतं, जाणणारी असते ती, ही जी बुद्धी नावाची आपल्याला आणखी एक इंद्रिय भगवंताने दिलेलं आहे, तो इतर प्राण्यांपेक्षा फार उत्तम दिलेलं आहे. माणसाला बुद्धीमध्ये जास्त ज्ञान आहे, त्या मनाने इतर प्राण्यांना बुद्धीमध्ये फारसं ज्ञान नाही. म्हणून ही बुद्धी जी आहे ही बुद्धी शुद्ध करणं, स्वच्छ करणं हे त्या शक्तीला काम करावं लागतं. या बुद्धीमध्ये आवरण होतात, अनेक प्रकारच्या विकारांचा आणि संस्कारांचा प्रभाव बुद्धीवर पडतो आणि बुद्धी मग विकृत होऊन जाते. तिला नित्य अनित्य काही कळत नाही, सत्य असत्य कळत नाही, चांगलं वाईट समजत नाही. अशी जी बुद्धी असते मग त्या बुद्धीला शुद्ध झाली की मग तिला चांगलं आणि वाईट कळायला लागतं, नित्य अनित्य कळायला लागतं. म्हणून साधना करायला पाहिजे. बुद्धीचा मोठं शक्ती घालवतो. अशा प्रकारे साधनेने आपल्या अंतःकरणामधल्या या चारही इंद्रियांना स्वच्छ करण्याची शक्ती. आता आपल्याला क्रियांचं स्वरूप पाहून झाल्यानंतर साधनेमध्ये अशा क्रिया का होतात, कुठल्या घटनेनं क्रिया घडतात हे सांगितलं. वृत्ती शून्य होऊन जाणार, कुठली वृत्ती नाही राहिली मनामध्ये, तिला निरुद्ध म्हणतात. निरोध करतो ना आपण तसं वृत्ती शून्यता, आणि ही वृत्ती शून्यता ध्यानामध्ये येते. जेव्हा आपल्याला प्रगाढ ध्यान लागतं त्या ध्यानामध्ये मग कोणती वृत्ती नसते. मग तुम्हाला आठवण होत नाही, तुम्हाला झोप लागत नाही, तुम्हाला बाकीच्या प्रेमात या वृत्तीची आठवण होत नाही. तेव्हा वृत्ती शून्य होणं म्हणजे वृत्ती रहित होणार, निर्विकल्प होणं, निर्विपरीय होणं, प्रमाण नसणं, निद्रा नसणं, स्मृती नसणं. या वृत्ती जेव्हा नसतात मग निर्विकल्प होऊन जातं, निर्वृत्त होऊन जातं, वृत्ती रहित होऊन जातं.
तिला विरोध असं म्हणतात. ती विरोधाची अवस्था प्रत्येक शिष्याला साधनाला प्राप्त व्हायला पाहिजे आणि ती साधना करूनच प्राप्त होते. पण या वृत्तीला आपल्याचं कार्य ती शक्तीच करतो ना. म्हणून साधनेने आपल्याला वृत्ती विरोध साधतो किंवा लागतो. असो आता विद्यार्थ्याला या क्रिया कुठे होतात, कशा होतात, कशामुळे होतात याबद्दल पाहून आजच्या सत्संगाची